माझे नाव लक्ष्मी संतोष खुपसे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। मी आज तुम्हाला सांगणार आहे पाण्याचे महत्त्व। मानवी शरीरामध्ये एकूण 70% पाण्याचे प्रमाण आहे। मानवी शरीरामध्येच नाही तर आपल्या पृथ्वीवर सुद्धा 71% पाण्याचे प्रमाण आहे आणि बाकीचे प्रमाण हे जमिनीचे आहे। प्रत्येक सजीवाला आपले जीवन जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते। तसेच मानवी शरीराच्या काही गरजा भागवण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते। माझे नाव आरती विठ्ठल राऊत। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे पाणी नसते तर झाडे, पशुपक्षी, लहान मोठे सजीव जगू शकले नसते। निसर्ग पूर्ण बहरलाच नसता। वन्यजीवन तसेच मानवी जीवन पाण्यामुळेच आज अस्तित्वात आहे। जर पाणी नसते तर आपण जिवंत राहिलो नसतो। पाण्यामुळे शेतपीक तेव्हा आपल्याला धान्य खायला मिळते। जर शेत पिकले नसते तर आपल्याला धान्य खायला मिळाले नसते। म्हणून म्हणतात जल आहे तर जीवन आहे। नमस्कार, माझे नाव आदिती दिगंबर सावते। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। मी तुम्हाला सांगते पाण्याचा वापर कसा करावा। पाण्याचा वापर पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, स्वच्छतेसाठी या व्यतिरिक्त पाण्याचा वापर जपून करणे महत्त्वाचे आहे। त्यासाठी गळती दुरुस्त करणे, कमी पाणी वापरण्यासाठी उपकरणे वापरावे, झाडांना पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करावा, पाण्याची गळती दुरुस्त करावी, कमी पाणी वापरणारी उपकरणे वापरावे, पाण्याचा पुनर्वापर करा। औद्योगिक कारखान्याच्या नमस्कार, माझे नाव रिद्धी माधवराव आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला जल प्रदूषणाविषयी माहिती सांगणार आहे। औद्योगिक कारखान्याच्या पृष्ठ पाणी, नद्या, नाले आणि समुद्रात सोडले जातात। शहरी आणि ग्रामीण भागातील नाल्यांचे प्रदूषण होते। शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके जमिनीद्वारे झिरपून पाण्यात मिसळली जातात आणि प्लास्टिक पाण्यात टाकल्यास जल प्रदूषण होते। माझे नाव समीक्षा संतोष खंडारे आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला पाण्याच्या अभावाबद्दल माहिती सांगत आहे। पाणी कमी असल्याने जलजन्य आजार आणि कुपोषण होते। या प्रकारे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो। पाण्याच्या कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते आणि अन्न टंचाई निर्माण होते। पाण्याच्या कमतरतेमुळे आर्थिक भार पडतो आणि पाण्याच्या अभावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो।